की अॅन्युअल जनरल बॉडी मीटिंग ही कधी केली जाते. आपल्या कायद्याने आपल्याला सांगितलेलं आहे की अॅन्युअल जनरल बॉडी मीटिंग ही फायनान्शियल इयर किंवा कोऑपरेटिव्ह इयर तुमचं क्लोज झाल्यापासून विदिन 6 मंथ्सच्या आत तुम्ही घेतली पाहिजे. मग 6 महिन्याच्या आत म्हणजे मग ती जी डेट येते ती आहे 30 सप्टेंबर. दरवर्षी 30 सप्टेंबरच्या आतमध्ये तुम्हाला अॅन्युअल जनरल बॉडी मीटिंग घेणं हे मॅन्डेटरी आहे. दुसरा प्रश्न असा येतो की त्याला काही एक्सटेन्शनच्या प्रोव्हिजन्स कायद्याने दिलेले आहेत का, तर आन्सर इज नो. कायद्याने कुठलीही एक्सटेन्शनची प्रोव्हिजन स्पेसिफिकली अशी नमूद करून दिलेली नाही आहे. मग जर समजा 30 सप्टेंबरला अॅन्युअल जनरल बॉडी मीटिंग घेतली नाही तर मग काय, तर ही जबाबदारी जी आहे ती कमिटीवरती येते आणि मग कमिटीमध्ये मग डिस्क्वालिफिकेशन आहे, ऍक्शन्स आहेत अंडर सेक्शन 75(5) त्याप्रमाणे आपल्याला ते सामोरं जावं लागतं. म्हणून सर्व कमिटीच्या मेंबर्सना अॅन्युअल जनरल बॉडी मीटिंग जी आहे ती 30 सप्टेंबरच्या आतमध्ये घेण्याचा प्रयत्न करावा.